नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेतोय, त्याचं नाव आहे पंचायत राज। आता पंचायत राज हा असा भाग आहे की बरेच जण याच्यासाठी 1 वर्ष घालवतात, 6 महिने घालवतात अभ्यासासाठी फक्त, बट तरी पण एक्झाममध्ये गेल्यावरती काही आठवत नाही, कारण हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहेच। बट मी या भागाला बनवायसाठी मोर दॅन 1 आठवडा घालवला आहे। याची आता वेळ जवळजवळ हे 15-20 मिनिटात कव्हर होण्यासारखा टॉपिक नाही आहे, याला 1-1.5 तास द्यायला लागेल। तर त्यासाठीच या लेक्चरला जवळजवळ 3 ते 4 भागांमध्ये डिवाइड केलं आहे। तर भाग 1, 2, 3, 4 असे जे भाग बनतील ते सगळे तुम्ही बघा। ते भाग एकदा कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या मनात एक पण डाऊट राहणार नाही आणि एकदम सिंपल लँग्वेज यूज करून मी शिकवलं आहे। तर मला नाही वाटत काही हे लेक्चर्स बघितल्यानंतर काय प्रॉब्लेम येईल। ओके, तर असं काही नाही की बॅकग्राऊंडला आर्ट कॉमर्सचं लागतं, आधी वाचलेलं पाहिजे। तर असा विचार करून बनवलं लेक्चर की ज्याचं बॅकग्राऊंड आर्ट कॉमर्स नाही आहे, इवन इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्डमधले जरी आलेले असतील तरी पण ह्या लेक्चरमधून त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील। ओके, तर आता वेळ न वाया घालवता आपण या लेक्चरला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे पंचायत राज समजून घ्यायच्या आधी थोडं आपण जनरल गोष्टी बोलू। हा आपला हिंदुस्थान, ह्याची राजधानी दिल्ली। तर आता इथं एक केंद्र शासन काहीतरी असं एक मोठं शासन असतं की जे संपूर्ण भारतावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं, इथं व्यवस्थित सुरक्षा असण्याचा प्रयत्न करतं, इथं लोकांना जर अडचणी आल्या तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तत्पर आहे। तर हे ते दिल्ली सरकार। बट आता मला इथं पुण्यातल्या एका छोट्या गावामध्ये काही अडचण आली तर मी डायरेक्ट दिल्लीकडे जायचं का? तसं शक्य नाही आहे। त्यासाठीच आता आपण आपल्याला समजून घ्यायच्या हिशोबाने आपल्या देशाला वेगवेगळ्या 29 राज्यांमध्ये डिवाइड केले असं गृहीत धरू। ओके, तर आपल्या देशाचे 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, तर असा म्हणून आपला पूर्ण हिंदुस्थान। आता याच्यामध्ये एखादी योजना राबवायची झाली तर आपण डायरेक्ट केंद्रातून योजना ग्रामीण भागापर्यंत कसं पोहोचल ते विचार करू। त्यासाठी आपण महाराष्ट्र निवडू। आता महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस एखादी योजना राबवायचं म्हणाल तर ते महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये बसून तरी एका खेड्यामध्ये नाही अप्लाय करू शकत ना। तर त्याच्यासाठी त्यांना ग्रामीण प्रशासन पण डेव्हलप करायला लागेल। म्हणजेच काय करायला लागेल की या महाराष्ट्राचे पहिल्यांदा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुकडे करायला लागतील आणि त्या तुकड्यांमध्ये एक प्रशासन ॲड करायला लागेल। तर असंच आपण आता गृहीत धरू की महाराष्ट्राचे 36 जे जिल्हे आहेत हे सगळे असेच तुकडे करून बनवण्यात आलेत कारण योजना राबवण्यासाठी। तर ह्या 36 जिल्ह्यांपैकी आता पुणे जिल्हा बघू आपण। तर आता हा पुणे जिल्हा, आता इथं सुद्धा मला ग्रामीण पातळीपर्यंत जाता येत नाहीये कारण पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच तालुके आहेत। ओके, त्याच्यामध्ये पण मग गावांमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी पुणे जिल्हा पण अशा बऱ्याच तालुक्यांमध्ये डिवाइड केला आहे। मग त्याच्यामधला पर्टिक्युलर म्हणलं तर बारामती तालुक्यामध्ये येऊ आपण। आता या बारामती तालुक्यामध्ये सुद्धा असंख्य असे गाव आहेत की जे जिथपर्यंत स्कीम पोचवायच्यात आपल्याला, मग तिथं पण प्रशासनाची गरज भासेल। मग काय करणार? तर आता त्या गावांना वॉर्ड्समध्येच म्हणजेच गटांमध्ये विभागू आणि त्या गटांमध्ये इलेक्शन घडवून आणू आणि तिथे एक प्रशासन बनवू, जेणेकरून आपण दिल्लीत जी योजना बनवली आहे ती गावापर्यंत इम्प्लिमेंट करता येईल। ओके, मग आता याच वॉर्डांमध्ये इलेक्शन होतं, त्या इलेक्शन्समधून जे लोक निवडले जातात त्याला पंच म्हणायचं। असे 7, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 पंच एकत्र येऊन एक ग्रामपंचायत फॉर्म करतात आणि त्या ग्रामपंचायतीतच जे निवडून आलेले पंच आहेत आपल्यापैकी एकाला सरपंच म्हणून नियुक्त करतात। तर तो झाला सरपंच आणि ज्या 7 ते 17 लोकांची जी आहे त्याला म्हणायचं ग्रामपंचायत। ओके, आणि या ग्रामपंचायत जी लोकांसोबत जे 18 वर्ष पूर्ण झालेत अशा व्यक्तींसोबत सभा बोलवती त्याला म्हणायचं ग्रामसभा। आता हे जे मी सगळं सांगितलं हे फक्त आपण केंद्रशासित म्हणजे केंद्रापासून ते ग्रामीण पातळीपर्यंत कशी विभागणी केलेली असती ते एकदम ढोबळ मानाने बघितलंय। आता याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कसं आहे, हे डिवाइड कसं केलं जातं, तर आपण ते सगळं व्यवस्थित अभ्यासू। तर हे आत्तापर्यंत फक्त ढोबळ मानाने बरोबरचं सांगितलंय, खऱ्या लेक्चरला आता सुरुवात होईल। ग्राम प्रशासन म्हणजेच पंचायत राज। पंचायत राज हे महात्मा गांधीजींचं स्वप्न आणि ज्याला पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिले। 2 ऑक्टोबर 1959 म्हणजेच महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी पंचायत राज हे राजस्थानमधून नागौर जिल्ह्यात हे स्वतः
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते सुरू झाले. पंचायत राज स्वीकारणारे त्यामुळे राजस्थान हे पहिलं राज्य, दुसरं राज्य आंध्र प्रदेश, तिसरं आसाम, चौथे तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रानं 1 मे 1962ला हे पंचायत राज व्यवस्था स्वीकार केली आणि 9वा राज्य बनला. पंचायत राज हा राज्यसूचीतला विषय आहे. हे राज्यसूची केंद्रसूची काय असतं हे ज्यावेळेस मी पॉलिटिक्सचे लेक्चर सुरू करेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल, बट आता तरी लक्षात ठेवा की पंचायत राज हा राज्यसूचीतला विषय आहे. हा पंचायत राज कन्सेप्ट नेमका कुठून आलाय, ह्याची सुरुवात कशी झाली आहे हे आपल्यासाठी समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये येणार नाही, बट तुम्हाला ह्याचं बॅकग्राऊंड काय होतं, म्हणजे याची पार्श्वभूमी काय होती हे माहिती पाहिजे. तर ज्यावेळेस हिंदुस्थानाला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस इंग्रजांनी जाताना गरिबी नावाचं भलं मोठं गिफ्ट हे हिंदुस्थानला दिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या. आता या समस्या सुधारण्यासाठी, याची सोडवणूक करण्यासाठी, हे प्रश्न निर्माण झालेले सॉल्व्ह करण्यासाठी 2 ऑक्टोबर 1952ला एक कार्यक्रम राबवण्यात आला ज्याचं नाव होतं सामुदायिक विकास कार्यक्रम, त्यालाच CDP पण म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि 1953ला राष्ट्रीय विस्तार सेवा हे 2 कार्यक्रम राबवण्यात आले. आता ह्या कार्यक्रमांचा उद्देश काय होता ते बघूत आपण. तर मित्रांनो, सामुदायिक विकास कार्यक्रम व राष्ट्रीय विस्तार सेवा, आता ह्याची जी उद्दिष्ट होती ती खालीलप्रमाणे. पहिलं म्हणजे ग्रामीण विकास योजनेत स्थानिक जनतेला सहभागी करून घेणं. दुसरं होतं की ग्रामीण समाजाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी हातभार लावणं. स्थानिक संसाधनांची उभारणी करणं, म्हणजे तिथंच स्वतःच त्यांना जॉब क्रिएशन करणं वगैरे. आता आपण हे वर्ड यूज करतोय, बट त्या काळात असे लिहिलेले आहेत तिथं. पुढचा म्हणजे की ग्रामीण भागातल्या लोकांचं हे जीवनमान उंचवणं. आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांना राजकीय सहभागाच्या संधी उपलब्ध करून देणं. तर हा सगळा उद्देश या सामुदायिक विकास कार्यक्रमाचा होता. काही कारणास्तव ह्या विकास कार्यक्रमाचे म्हणजे जे धोरणं होते हे अपयशी ठरलेत. ते कारण बघू आपण. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे सामुदायिक विकास कार्यक्रम जो कार्यक्रम राबवला आणि राष्ट्रीय विस्तार सेवा, तर हे दोन्ही काही कारणास्तव अपयशी ठरले. अपयशीचे मुख्य कारण म्हणलं तर इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं त्या काळात, म्हणजेच कनेक्टिव्हिटी नव्हती. रिपोर्ट्स जसे की कलेक्ट करणं त्या काळात थोडं अवघड जात होतं. अजून योजनांची अंमलबजावणी अवघड जात होतं. तर या सगळ्या गोष्टींकडं बरंच दुर्लक्ष करण्यात आलं, त्यामुळे हे अपयशी ठरल्या. तर आता हे अपयशी का ठरल्या, त्याची कारणं काय, आणि या कार्यक्रमातून काही जे वेगवेगळे अहवाल देण्यात आले, तर या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समितीची स्थापना करण्यात आली आणि त्याच समितीचं नाव आहे बलवंतराव मेहता समिती. आता इथून पुढं जो सगळे पॉईंट्स असतील, हा प्रत्येक पॉईंट तुमच्या एक्झामसाठी आणि एक्झाम ओरिएंटेडच आहे, त्यामुळे आता इथून पुढं व्यवस्थित लक्ष द्या आणि स्वतःच्या नोट्स पण काढायला सुरुवात करा. तर पंचायत राज ह्याच्यासाठी, ह्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी किंवा हा जो कन्सेप्ट आहे ह्याच्यावरती लक्ष देण्यासाठी अशा बऱ्याच समित्या फॉर्म झाल्यात हिंदुस्थानामध्ये. तर त्याच्यातल्या आपण महत्त्वाच्याच बघू. ओके, तर त्याच्यातली पहिली म्हणजे बलवंतराय मेहता समिती, जी की 1957ला स्थापन करण्यात आली आणि त्यांच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1959ला पंचायत राजेचा आपण स्वीकार केलेला आहे राजस्थानने. आपण ते आधी बघितले. दुसरी समिती म्हणजे अशोक मेहता समिती, 1977ची येते. महाराष्ट्राच्या समित्यांचा विचार केला तर वसंतराव नाईक समिती, ना बोंगीरवार समिती आणि प्राध्यापक PB पाटील समिती. तर या सगळ्या समितींचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच समित्या आहेत, पण त्या एवढ्या एक्झामसाठी महत्त्वाच्या नाही आहेत. बलवंतराय मेहता समिती ही केंद्र सरकारने 1957ला फॉर्म केलेली समिती आहे. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात बऱ्याच वेळा की केंद्र सरकारने स्थापन केलेली समिती कोणती आहे. तर ही बलवंतराय मेहता समिती जी आहे ती केंद्र सरकारने स्थापन केली होती. याचं जे मुख्य रिझन होतं किंवा मुख्य जो उद्देश होता स्थापन करण्यामागचा, तो म्हणजे जे 1952ला समुदाय विकास कार्यक्रम जे राबवले होते गव्हर्नमेंटनी, तर त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आढळल्या आणि ज्याच्यामुळे तो कार्यक्रम अपयशी ठरला, तर याचं मूल्यमापन करण्यासाठी म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली. तर या समितीमध्ये 3 सदस्य होते अजून, तर ते म्हणजे ठाकूर फुलसिंग, DP सिंग आणि BG राव. या समितीने त्यांचा अहवाल 1958 मध्ये सादर केलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच शिफारसी होत्या
जी की भारत सरकारनं फेब्रुवारी 1958मध्ये तर राष्ट्रीय विकास परिषदेने म्हणजे NDCनं जुलै 1958मध्ये स्वीकार केला. तर आता त्या काय शिफारसी होत्या त्या आपण बघूत. तर बलवंतराय मेहता समितीच्या मुख्य शिफारसी म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज्य हे अस्तित्वात यावं, म्हणजे त्याची स्थापना व्हावी, ही शिफारस त्यांनी केली होती. या त्रिस्तरमध्ये म्हणजे 3 प्रकारच्या स्तरांमध्ये कुठले कुठले तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. लोकशाहीचं विकेंद्रीकरणाची मागणी त्यांनी केली होती. विकेंद्रीकरण म्हणजेच डिसेंट्रलायझेशन, म्हणजेच जे आपण आत्तापर्यंत बघत आलो, भारतातून महाराष्ट्रातून एक जिल्हा, पुण्यातून बारामती, हे जे डिसेंट्रलायझेशन करत आलो आहे हे त्यांनी मागणी केली होती. ओके, याच्यातूनच काय होतं की एका कुणाच्या पॉवरवरती अवलंबून न राहता, म्हणजे एक जण कोणी डिसिजन न घेता लोकशाहीमध्ये हे डिसिजन घेतलं जाईल, ही त्यांची मागणी होती. तिसरं म्हणजे न्यायपंचायतीची तरतूद. हे ग्रामपंचायतीच्याच अंडर त्यांनी न्यायपंचायतीची तरतूद असावी असं पण मेन्शन केलं होतं. मुख्य अजून एक शिफारस म्हणजे की ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक संस्था स्थापन करणं आणि तिथल्या लोकांमध्ये एक चेतना जागृत करणे. तर ह्या त्यांच्या शिफारसी होत्या. दुसरी समिती म्हणजे अशोक मेहता समिती. ही 1977ला फॉर्म करण्यात आली आणि अशोक मेहता यांनी या बऱ्याच शिफारसी मांडल्यात. त्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे की ते म्हणत होते 3 स्तरांच्या ऐवजी द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. ओके, दुसरा म्हणजे पंचायत समिती हा घटक वगळता केवळ ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हेच त्या स्तरामधले घटक असावेत. म्हणजेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मधली जी पंचायत समिती होती तो घटक काढून टाका असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा, ही मागणी अशोक मेहता समितीची आहे. याच्यावरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेत. तर ही मागणी कुणी केली होती, कुठल्या समितीने केली होती ते तुम्ही लक्षात ठेवा. तर पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्याबाबत महाराष्ट्रातली ही पहिली समिती आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची समिती आहे वसंतराव नाईक समिती. ह्याची स्थापना महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला स्थापना झाल्यानंतर ह्याची पण या समितीची पण स्थापना करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष वसंतराव नाईक होते. ह्याचे जे समितीचे सचिव होते त्यांचं नाव आहे PD साळवी. ओके, याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे महाराष्ट्रात पंचायत राजच्या स्थापनेबाबत शिफारसी सुनावणं. म्हणजे बाकी राज्यांनी तर पंचायत राज समितीची स्थापना ऑलरेडी केली होती 8 राज्यांनी महाराष्ट्राच्या आधी. तर आता महाराष्ट्रात करायचं की नाही याच्यावरती डिसिजन ही कमिटी घेणार होती. त्याच्यामध्ये सुद्धा विशेष म्हणजे बलवंतराय मेहता समितीने जे शिफारशी दिल्यात तर त्याला अनुसरून आपल्याला काय घेता येतील का डिसिजन, त्याच्यासाठी ही समिती फॉर्म करण्यात आली. तर 1 वर्षाच्या अभ्यासानंतर 15 मार्च 1961ला या समितीने त्यांचा अहवाल पण मांडला आणि यानुसारच 1 मे 1962 रोजी महाराष्ट्राने त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत राज संस्था अस्तित्वात किंवा स्वीकार करण्यात आला. तर महाराष्ट्रातले पंचायत राजचे 3 स्तर म्हणजे कुठले कुठले तर ग्राम स्तरावरती ग्रामपंचायत, तालुका किंवा गट स्तरावरती ही पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. तर या हे जे 3 स्तर आहेत हे या शिफारसीमध्ये मंजूर झालेत. आता बाकी काही शिफारसी होत्या वसंतराव नाईक समितीच्या त्या आपण बघूत. वसंतराव नाईक समितीने जवळजवळ 226 शिफारशी मांडल्या. त्यापैकी बऱ्याचशा बलवंतराव मेहता या कमिटीसारख्याच होत्या. त्यामुळे आता एक्झाममध्ये ज्या विचारण्यात आल्यात त्या आपण बघूत. एक्झाममध्ये विचारण्यात आलंय की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 हे कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आले. तर हे वसंतराव नाईक समितीने सुचवलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी अजून एक गोष्ट मांडली होती की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ग्रामसेवक असावा. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. दुसरी समिती म्हणजे ना. बोंगीरवार समिती. ही महाराष्ट्र शासनाने 1970 साली स्थापन करण्यात आली. यांनी पण 202 शिफारशी मांडल्या. त्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे की ग्रामपंचायतीचा कार्यकाल जो आहे तो 5 वर्षाचा असावा, ही याच समितीची शिफारस. आणि दुसरं म्हणजे यांनी अजून एक शिफारस मांडली ती म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 2 ग्रामसभा तरी व्हाव्यात, ही त्यांची शिफारस. आणखीन बऱ्याच आहेत. त्यापैकी एक म्हणजे की कृषी उत्पन्न वाढण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमाची स्थापना करावी, ही एक महत्त्वाची शिफारस. आणि आणखीन म्हणजे की ग्रामसभा ज्या आहेत त्यांची जबाबदारी
सरपंचाकडं किंवा जर सरपंच उपस्थित नसेल तर उपसरपंचाकडे देण्यात यावी. ह्या त्यांच्या 4 महत्त्वाच्या शिफारसी. तर तुम्ही त्या नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढची समिती बघू आपण. तर मित्रांनो, आत्ता बघितलेल्या त्या दोन्ही समित्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती ही समिती आहे प्राध्यापक पी.बी. पाटील समिती. याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत, ह्यांच्या शिफारसींवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्ही आता इथून पुढे जे जे याच्याबद्दल पॉईंट सांगाल तो व्यवस्थित लिहून घ्या. याच्यातली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याचा, पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये 100% येणार. ओके, आता जे क्वेश्चन्स विचारलेले असतील याच्यावरती एक सेपरेट लेक्चर असेल. तर जे जे आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेत पंचायत राज याच्याशी रिलेटेड ते सगळे त्या लेक्चर्समध्ये असतील. तर आता या समितीबद्दल आपण बघूत की ही समिती महाराष्ट्र राज्य शासनानं 1 जून 1984 स्थापन केली होती. बऱ्याच वेळानंतर म्हणजे 2 वर्षांनंतर यांनी त्यांचा अहवाल पहिल्यांदा सादर केला. म्हणजेच 2 जून 1986 महाराष्ट्र शासनानं पंचायत राजचं पुनर्विलोकन व्हावं यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे आधी ज्यावेळेस आपण अडॉप्ट केलंय पंचायत राज, आता ते कसं चालतंय, व्यवस्थित चालतंय का, याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, याच्यासाठी या पी.बी. पाटील समितीची स्थापना करण्यात आली. आणि जे सध्याचे जे पंचायत राज पद्धती आहे ही याच पी.बी. पाटील समितीच्या शिफारसींचा समावेश करून आपण अंमलात आणलेली पद्धत आहे. तर त्याच्यामुळे ही महत्त्वाची आहे. आता इथून पुढे आपण याच्या शिफारसी बघूत. तर पी.बी. पाटील या समितीच्या मुख्य शिफारसी आपण इथं बघूत. पहिली म्हणजे की मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 या दोन्ही कायद्यांचं विलिनीकरण व्हावं, म्हणजे एकत्रित व्हावे, ही त्यांची शिफारस. सरपंचांची निवड ही पंचांकडून न होता प्रत्यक्ष प्रौढ मतदानाद्वारे व्हावी, हे पण त्यांची एक शिफारस होती. आता हे सरपंच काय आहेत, उपसरपंच काय आहेत, यांची निवड प्रोसिजर काय असते हे आपण सगळं बघणार आहोत. ओके, आता दुसरं महत्त्वाच्या आणखीन शिफारसी म्हणजे की 2000 लोकांकरिता एक ग्रामपंचायत असावी, तसंच 1 लाख लोकांसाठी एक विकास गट आणि 15 ते 20 लाख लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एक जिल्हा परिषद. तर हे त्यांनी 3 हे महत्त्वाची आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य असावे, ही पण त्यांची एक शिफारस. आता हे नेमकं पंचायत समिती म्हणजे काय, याचे सभापती म्हणजे काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, हे पण आपण सगळं डिटेल बघणार आहोत. दुसरं म्हणजे नगर परिषदेचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा परिषदेचे सहयोगी सदस्य असावेत, अशी पण त्यांची एक महत्त्वाची शिफारस. आणखीन शिफारस पंचायत राज संस्थांना व्यापक आर्थिक अधिकार द्यावे आणि या संस्थांचे अधिकार म्हणजे ज्या संस्थांना दिलेले अधिकार आहेत ह्याच्या अधिकारांची विभागणी सुद्धा करावी, ही त्यांची शिफारस. अजून एक महत्त्वाचं म्हणजे पंचायत राज संस्थांमध्ये पुनर्रचना करण्यात यावी, स्थानिक स्वशासन सेवेची निर्मिती करण्यात यावी आणि राज्यस्तरावरती राज्य विकास मंडळ अस्तित्वात यावं, ह्या पण त्यांच्या महत्त्वाच्या शिफारसी. अजून बऱ्याच आहेत, त्या म्हणजे आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेवरती प्रतिनिधित्व असू नये, मात्र जिल्हा नियोजन मंडळावर त्यांना सदस्यत्व द्यावे, ही त्यांची शिफारस. जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात, तसंच जिल्हा परिषदेचे जे सदस्य संख्या असेल ती किमान 40 व मॅक्झिमम 75 असावी. ग्रामपंचायतींची जी वर्गवारी आहे ती अ, ब, क, ड, ई अशा वर्गवारीमध्ये असावी, अशी पण त्यांच्या मुख्य शिफारसी. आता आपण या लेक्चरमध्ये आत्तापर्यंत काय बघितलेत याचा व्यवस्थित अभ्यास करू. हे महत्त्वाचं आहे, रिव्हिजन होणं महत्त्वाचं आहे, कारण आता जे आधी झालं असेल त्यापैकी बऱ्याच गोष्टी तुम्ही विसरला असाल, त्यासाठी आपण रिव्हिजन करू. तर मित्रांनो, आपण इथं आत्तापर्यंत या लेक्चरमध्ये काय काय बघितलंय त्याचा सारांश पण बघू आणि जे थोडे 1 लाइनर्स आहेत महत्त्वाचे आहेत ते पण बघू. तर वैदिक काळापासूनच हिंदुस्थानामध्ये पंचायत राज अस्तित्वात होती. दक्षिणेतल्या भागामध्ये जे चौल साम्राज्य होतं तर तिथं स्थानिक स्वराज्य संस्थांचा म्हणजेच पंचायत राज संस्थेचा उल्लेख केलेला आहे. तसंच बाणभट्टांच्या हर्षचरित या ग्रंथामध्ये ग्रामपट्टलिका याचा उल्लेख आहे. ग्रामपट्टलिका म्हणजेच हे एक पद असायचं, अशा व्यक्तीला दिलेलं असायचं की जो त्या गावचा त्या ग्रामचा हिशोब करतोय, त्याच्या व्यवहाराचे नोंदणी करतोय. तर तो उल्लेख पण आहे बाणभट्टांच्या हर्षचरित ग्रंथामध्ये. ओके, ऋग्वेदामध्ये गावसभा असा देखील उल्लेख आहे. आता जर आपण मॉडर्न इंडियामध्ये काय गोष्टी आहेत त्याचा जर विचार केला तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणजेच महापिता असंही म्हणलं जातं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो एक कायदा होता
तो त्यांनी मंजूर केला आहे 1842 मध्ये. ओके. त्यानंतर भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली असं कुठं विचारलं तर ती 1952 मध्ये झाली होती. 1952 मध्येच समुदाय विकास कार्यक्रम, ज्यालाच CDP म्हणतात, ते पण फॉर्म झालं होतं, ज्याचं की काही कारणास्तव फेल्युअर झालंय ते आपण ऑलरेडी बघितले. त्यानंतर जर पंचायत राज हे नाव कुणी दिलंय ते विचारलं तर ते नाव पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुचवलंय. आणखीन काही महत्वाचे वन लाइनर्स म्हणजे की पंचायत राज हा राज्यसूचीतला विषय आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पंचायत राजचा मुख्य उद्देश असा होता की लोकशाहीचे विकेंद्रीकरण व प्रशिक्षण याद्वारे राजकीय जागृती तयार करणं. पंचायत राज स्वीकार करणारे राजस्थान हे पहिलं राज्य. 1977 मध्ये अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. हा एक्झाम मध्ये बराच वेळा आलेला क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर याच समितीने पंचायत राजला वैधानिक दर्जा द्यावा ही सुद्धा शिफारस केलेली आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारसींनुसार पंचायत राज स्वीकारण्यात आली आहे. महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारण्यामध्ये देशातला 9वा राज्य आहे. आणखीन काही महत्वाचे मुद्दे म्हणलं तर आसाममध्ये एक स्तरीय पंचायत राज अस्तित्वात आहे. तसंच पश्चिम बंगालमध्ये 4 स्तरीय आणि दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे. आता हे काही हिंदुस्थानामधले अपवादात्मक राज्य आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या ग्रामपंचायतीचा उल्लेख कुठल्या कलमामध्ये आहे तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे. तसंच 243 या कलमात पंचायत राज हा उल्लेख केलेला आहे. म्हणजे पंचायत राजची जी रिलेटेड माहिती असेल त्याविषयी जे संबंध आहे तो सगळा 243 कलमामध्ये आहे. 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिलाय. ओके. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ग्रामपंचायत म्हणजे काय, ग्रामपंचायत कशी फॉर्म होते, त्याच्या निवडणुका पद्धती काय असतात, सरपंच म्हणजे काय, उपसरपंच म्हणजे काय, त्यांची कामं काय आहेत, ग्रामसेवक काय असतो म्हणजेच ग्रामसचिव काय असतो, हे सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन आता वेळेच्या अभावामुळे आत्ता नाही तुमच्यासोबत शेअर करू शकत, बट भाग 2 मध्ये त्या सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. तर एक्झाममध्ये भाग 1 हा आणि 2 हे अतिशय महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. तर त्याच्यासाठी व्यवस्थित एक टाइम द्या, लेक्चर व्यवस्थित बघा, त्याच्यातून नोट्स बनवा आणि हेच सगळ्या तुम्हाला गोष्टी नंतर एक्झाममध्ये जाऊन दिसतील. त्याच्यामुळे आत्ताच व्यवस्थित प्रिपरेशन करा. ओके. तर आता आपण याच्यानंतर लगेचच तुम्ही भाग 2 पण बघा, म्हणजे आपली लिंक लागलेली आहे, तुमचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन आहे, व्यवस्थित तुमचा अभ्यास होईल. ओके. तर आता भेटूत आपण पुढच्या लेक्चरपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.